लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की सर्वांना सिंधू सांगते आपण गणपतीसाठी छान असं डेकोरेशन करणार आहोत. आपल्याला एकदम हलते देखावे सुद्धा इतके भारी करता येतात ना, की आपण जर का असे देखावे केले तर आसपासचे लोक आपल्या घरात येऊन डोकावून बघत राहणार. आपण एकदम मस्त असं डेकोरेशन करणार आहे असं ते सर्वांना समजावून सांगत असते. पण रुक्मिणी, राजश्री, रेश्मा आणि ऋतुजा मात्र तिला डेकोरेशन करायचं नाही असं म्हणतात. तेव्हा ऋषभ मात्र तिच्या पाठीशी ठामपणे उभा आहे आणि म्हणतो की तू हे करायला पाहिजे. राजश्री म्हणते त्याची काही गरज नाहीये. आपण आहोत आणि आपल्या बाप्पाचं आगमन आपण स्वतः करणार आणि त्याच्यासाठी आरास सुद्धा आपण सजवणार. या मुलीची मदत घेण्याची गरज आपल्याला अजून पडलेली नाहीये आणि त्यामुळं तिला आपण सहभागी करून घेणं चुकीचं आहे. खरं तर राघवला हे पटत नसतं, पण आता शांत राहण्याशिवाय त्याच्यापुढे पर्याय नसतो आणि या गोष्टीमुळे सिंधू मात्र मलूल झालेली असते. सिंधूचा तो चेहरा पाहून मधूला मात्र चांगलाच आनंद होतो. बरं झालं, हिला आता घरात कसलाच मान मिळत नाही असं तिला वाटत असतं. पण तेवढ्यात रत्नाकर मात्र सर्वांना समजावून सांगतो, की आता सिंधू देखील आपल्या घरची सून आहे आणि तिला सुनेचा मान दिलाच पाहिजे. काही जरी झालं आणि ती कशी जरी असली तरी आपल्या घरात बाप्पाचं आगमन होणार आहे आणि त्यामुळे तिला नाराज करणं चुकीचं आहे. कसंही असलं तरी आता ती या घरची मोठी सून आहे आणि त्यामुळे तिला देखील डेकोरेशनचा मान देणं गरजेचं आहे. मी आता घरात नाहीये, पण तुम्ही सर्वांनी लक्षात ठेवा, की बाप्पाचं आगमन आहे आणि त्यामुळे तिला कसल्याही प्रकारे तुम्ही दुखवू नका, असं त्याने सांगितलंय आणि तो बाहेर चाललेला आहे. रत्नाकरनं सिंधूची बाजू घेतलेली असते आणि त्यामुळे सिंधू मात्र खुश झालेली असते. पण ही गोष्ट मधूला मात्र किंचितही पटलेली नसते. या कृष्णाची बाजू त्यांनी घेण्याची काहीच गरज नाही असं तिला वाटत असतं आणि त्यामुळे ती म्हणते, की "मला तर वाटत नाही तू काय करायला पाहिजे." तेव्हा सिंधू तिला समजावून सांगते, की "आता फादर्स काय बोलले तू ऐकलंय का नाही? त्यांनी सांगितलंय तर विषय संपलेला आहे. आपण आता बाप्पाची आरास करायला मदत करणार आणि आपल्याला जसं वाटतंय त्या पद्धतीनं आपण काम करणार." असं देखील तिने मधूला समजावून सांगितलेलं असतं. त्यानंतर सिंधू सावीच्या रूममध्ये आलेली असते. सावी शांतपणे त्याच्या रूममध्ये झोपलेली असते. ती तिच्याजवळ येते आणि तिला पाहते. तेव्हा सिंधूला खूपच वाईट वाटतं. माझी सावी मला कधी बोलेल, कधी शुद्धीवर येईल असा प्रश्न तिला पडलेला असतो. सावीच्या डोक्यावरून अलगद हात फिरवत ती सावीला बोलायला लागते आणि म्हणते, "बाळा, कधी तू शुद्धीवर येणार आणि कधी तू मला आई म्हणून हाक मारणार?" तुझ्या आई या हाकेसाठी माझे कान अक्षरशः आतुर झालेले आहेत. पण लवकरात लवकर तुला शुद्ध येईल आणि बाप्पाकडं मी हीच गोष्ट मागेल, की तुझी तब्येत, तुझी प्रकृती लवकरात लवकर चांगली होऊ दे. ती असं बोलत असते, तेव्हा राजश्री मात्र आत येते आणि पाहते, की कृष्णा सावीच्या जवळ आहे. तेव्हा ती चिडते आणि म्हणते, "या मुलीच्या जवळ बसण्याची लायकीसुद्धा तुझी नाही आहे. ही माझ्या सिंधूची मुलगी आहे आणि त्यामुळे तू तिच्या जवळसुद्धा फिरकू नको. तिची आई होण्याचा तू प्रयत्न देखील करू नको, कारण तो मान तुला आयुष्यात कधीसुद्धा मिळणार नाहीये." असं म्हणून ती तिला सावीपासून उठवते आणि सांगते, की "पुन्हा मला तू या घरामध्ये म्हणजेच सावीच्या रूममध्ये अजिबात दिसायचं नाहीये, कारण तुझी सावली या सावीवर पडलेली मला अजिबात पटणार नाही. माझ्या सिंधूची मुलगी आहे आणि तिला कसं जपायचं ते मला चांगलं माहिती आहे." असं म्हणून तिने कृष्णाला चांगलाच दम दिलेला असतो. पण तेव्हाच कृष्णाच्या मनात अनंत भावना येत असतात आणि त्यामधील एक भावना म्हणजे ती म्हणत असते, की "आई, तुम्हाला कळत नाहीये, पण ही कृष्ण नाहीये, ही सिंधू आहे आणि ती सावीची आई आहे. सावीला कितीतरी संकटातून मी बाहेर काढून टाकलेलं आहे, पण आता तुम्हाला ती गोष्ट समजणार नाही." सध्या तिला काहीही बोलायचं नसतं म्हणून कृष्णा काही न बोलता राजश्रीपासून बाहेर निघून जाते आणि जाता जाता पुन्हा एकदा सावीकडं पाहते. सावी शांतपणे तिच्या बेडवर झोपलेली असते. सावीच्या त्या चेहऱ्याकडे पाहून ती म्हणते, की "लवकरच तू मला आई म्हणशील आणि मी तुला आई म्हणायला लावेल." आणि त्यानंतर मात्र राजश्री आणि सावीच्या जवळ ती थांबत नाही, तर स्वतःच्या रूममध्ये निघून जाते. तर इकडे आता हॉलमध्ये सर्वजण बाप्पाची आरास सजवत असतात आणि लवकरात लवकर बाप्पाचं आगमन होईल असं बोलत असतात. तेव्हा सर्वांसाठी सिंधूने छान असा सरबत तयार केलेला आहे आणि तो सरबत सर्वांना देत आहे आणि सर्वांना म्हणते, की तुम्ही सगळे थकलेले असाल म्हणून आता कृष्णाने तुमच्यासाठी छान असा सरबत बनवलेला आहे. सर्वजण सरबत प्या आणि बघा तो कसा झालेला आहे.
राजश्री, रेश्मा, ऋतुजा ते पाहतात आणि राजश्री म्हणते, की "मी तर पिणार नाही." रुक्मिणी देखील म्हणते, की "असला सरबत आपण पीत नसतो, कारण आपल्याला आहे ना तुझ्यावर अजिबात भरोसा नाहीये. कारण तू यामध्ये काय टाकून आणशील आणि बाप्पाच्या आगमनाच्या दिवशी आमची काय फजिती करून ठेवशील, काही सांगता येत नाही. त्यामुळं मी तर तुझ्यावर अजिबात विश्वास ठेवत नाही आणि तू आणलेल्या सरबताचा एक घोट देखील मी पिणार नाही. सरबतच काय, तू आणलेलं पाणी देखील पिण्याची माझी इच्छा नाहीये. त्यामुळं हा सरबत तू माझ्यासमोर ठेवू नको आणि आत्ताच्या आत्ता सरबत तू घेऊन जा." असं म्हणून ती तिचा अपमान करत असते. तेव्हा कृष्णा सांगते, की "आपण असं काही केलेलं नाहीये. आपल्याला करायचं असलं ना, तर आपण डायरेक्ट करतो. असा छुपा वार आपण कधीसुद्धा करत नाहीये. त्यामुळे सरबतात काही नाहीये. तुम्ही जर ते पिला तरच तुमच्या लक्षात येणार आहे. जर तुम्ही पिला नाही, तर तुमचं कसं लक्षात येईल?" असं म्हणून ती राजश्रीला सुद्धा सरबत द्यायला लागते. पण राजश्री म्हणते, की "मला सुद्धा हा सरबत पिण्याची अजिबात इच्छा नाहीये." आता मात्र सिंधू हतबल झालेली असते. काय करावं ते तिला कळत नसतं आणि तो सरबतचा एक ग्लास उचलून ती राघवच्या समोर धरते. राघवने सुद्धा तो सरबत पिऊ नये असंच बाकीच्या सर्व सदस्यांचं मत असतं आणि राघव तिला म्हणतो, की "सिंधू, माझा तुझ्यावर विश्वास नाहीये." हे ऐकल्यावर तिला सुद्धा धक्का बसतो. पण बाकीच्या सर्व सदस्यांना मात्र चांगलाच आनंद होतो. कारण पाठीमागून मधू त्याला खुणवत असते, की "अजिबात तिने दिलेला ग्लास आहे तो पिऊ नको आणि तिच्यावर विश्वास आहे असं दाखवू नको." आणि राघव तसंच बोललेला असतो, की "माझा तुझ्यावर अजिबात विश्वास नाहीये." तेव्हा सिंधूचा चेहरा अगदी मलूल होतो. तिचा तो मलूल चेहरा पाहून राघवने आता पुढची चाल चाललेली असते. राघव म्हणतो, "पण तुला असं वाटतंय ना, की हा सरबत मी पिला पाहिजे, तर हा सरबत मी पिणार आहे आणि त्याचं कारण म्हणजे माझा तुझ्यावर विश्वास नसला तरी मी मात्र तुला घाबरत नाहीये. बाकीचे तुला सर्वजण घाबरत असतील, पण मला तुझी किंचितही भीती वाटत नाहीये आणि ही भीती वाटत नाही असं दाखवण्यासाठी मला हा सरबत प्यावाच लागणार आहे." असं म्हणून राघव आता तो सरबतचा ग्लास हातात घेतो. पाठीमागून मधू त्याला खुणवत असते आणि म्हणत असते, की "अजिबात तो ग्लास घेऊ नको आणि तो सरबत पिऊ नको." पण राघव मात्र तिच्याकडे दुर्लक्ष करतो आणि कृष्णाने आणलेला तो ग्लास स्वतःच्या हातात घेतो आणि म्हणतो, की "आता एका घोटात मी सगळं पिऊन टाकणार आहे." आणि गटागट तो ग्लास त्याने प्यायला सुरुवात केलेली असते. बाकीचे सर्व सदस्य हे पाहत असतात, की राघवने तिच्यावर विश्वास ठेवून तो ग्लास पिलेला आहे. हे पाहिल्यावर सिंधूला खूपच आनंद होतो आणि ती सर्वांकडे पाहायला लागते आणि म्हणते, "बघा, आता माझ्या पतिदेवने तर सरबत पिलेलं आहे. त्यामुळे बाकीच्यांनी कोणी पिला काय आणि न पिला काय मला काही फरक पडत नाही." मधू हे सर्व पाहत असते आणि तिला खूप वाईट वाटत असतं. मग ऋतुजा देखील चिडते आणि म्हणते, "तुला काय वाटतंय? फक्त राघवच तुला घाबरत नाहीये का? ही ऋतुजासुद्धा तुला अजिबात घाबरत नाहीये आणि तुला वाटतं का मी परीक्षा द्यावी? तर थांब मी पण परीक्षा देते." असं म्हणून तिने आणलेल्या सरबताच्या ग्लासमधील एक ग्लास उचलते आणि म्हणते, की "मी देखील गटागट पिते." तेव्हा रेश्मा म्हणते, "मी सुद्धा तुला घाबरत नाही." आणि ती पण तो ग्लास उचलते आणि प्यायला सुरुवात करते. अशा प्रकारे प्रत्येकजणच एक-एक ग्लास उचलतं आणि सरबत प्यायला सुरुवात करतं. तेव्हा मात्र सिंधूला खूपच आनंद होतो. कारण राघवच्या हुशारीमुळे सर्वांनी तिने आणलेला सरबत पिलेला असतो. आता ती मधूकडं पाहते आणि आता मधूला देखील सरबत पिण्याशिवाय पर्याय नसतो. कारण राजश्री, रुक्मिणी, राघव, ऋतुजा, रेश्मा आणि ऋषभ सर्वांनीच सरबत पिलेला असतो आणि आता मधूला पण सरबत पिण्याशिवाय पर्याय नसतो. कारण सर्वांनी तिच्यावर विश्वास दाखवलेला असतो आणि आता सर्वजण मधूकडं पाहत असतात. सिंधू मात्र राघववर भलतीच खुश झालेली असते. कारण राघवने अगदी योग्य वेळेला योग्य ती चाल चाललेली असते. या सगळ्या गोष्टीमुळे मधूचा मात्र चांगलाच जळफळाट झालेला असतो आणि ती मात्र सरबत पित नाही आणि सर्वजण तिला पी म्हणत असतात. तेव्हा ती तिथून निघून जाते. त्यानंतर थोड्या वेळानं आपल्याला पाहायला मिळतं, की आता बाप्पाचं आगमन होत असतं. राघव, ऋषभ आणि ऋतुराज गणपती बाप्पा मोरया करत बाप्पाला घेऊन आलेले असतात आणि बाप्पाचं औक्षण करण्यासाठी रत्नपारखी कुटुंबीय धावत दारामध्ये आलेले असतात. राजश्री बाप्पाचं आगमन करते. आणि आता आलेल्या बाप्पाचं औक्षण करण्याचा मान कुणाला दिला गेला पाहिजे यासाठी सर्वजण बोलत असतात. तेव्हा रुक्मिणी म्हणते, की हा मान फक्त मधूला मिळाला पाहिजे. तेव्हा ऋषभ म्हणतो, की नाही, आपल्या घरची ती सून नाहीये. तेव्हा रेश्माला हा मान देण्याचं ठरतं आणि रेश्माला औक्षण करण्यासाठी पुढं केलं जातं. तेव्हा ऋषभ म्हणतो, तिला देखील हा मान दिला नाही पाहिजे. कारण या घरची मोठी सून ही कृष्णा आहे आणि त्यामुळे या पूजेचा मान तिलाच दिला गेला पाहिजे.
ही गोष्ट रुक्मिणीला मात्र अजिबात पटत नाही. ती म्हणते, की आपण तिला सून मानतच नाहीये, त्यामुळे तिला असा मान दिला नाही पाहिजे. तेव्हा ऋतुराज म्हणतो, की असं करू नका. आपल्याला आज काय सांगितलेलं आहे, की बाप्पाच्या आगमनाच्या वेळीस कुणीही कोणाला दुखवायचं नाहीये. आत्ताच रत्नाकर ते सांगून गेले ना, त्यामुळे पूजेचा मान हा तिला देणं गरजेचं आहे. तर राघव सुद्धा म्हणतो, की मला देखील असंच वाटतंय. काही जरी झालं तरी फक्त कृष्णा हीच या घरची मोठी सून आहे आणि तिलाच हा मान दिला गेला पाहिजे. तेव्हा आता कृष्णालाच पूजेचा मान दिला जातो. कृष्णा पुढं सरकते आणि राघवला टिळक लावते आणि त्याचबरोबर पूजेचं ताट घेऊन आता तिनेच बाप्पाचं औक्षण करत असते. तेव्हा मधूचा चेहरा अगदी पाहण्यासारखा झालेला असतो. कारण तो मान मधूला पाहिजे असतो, तो मान तिला मिळत नाही. उलट तिची दुश्मन असणाऱ्या कृष्णाला तो मान मिळतो आणि कृष्णा मात्र राघव आणि बाप्पाचं औक्षण करत त्यांना दोघांनाही घरामध्ये घेते आणि जोरात गणपती बाप्पा मोरया म्हणते. गणपतीचा आशीर्वादच तिला मिळालेला असतो आणि त्यामुळे कृष्णा मात्र चांगलीच खुश झालेली असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं, की कृष्णा राघवच्या रूममध्ये असते आणि ती बेड दुरुस्त करत असते. तेव्हा तिच्या पाठीमागून राघव येतो आणि तिला म्हणतो, "एक माणूस आज भलतंच खुश दिसतंय." असं म्हणून तो तिला पाठीमागून मिठी मारणार असतो आणि तिच्या जवळ जात असतो आणि जेव्हा तो तिच्या जवळ जातो, तेव्हा त्याला समजतं, की तिचा मूड मात्र काहीतरी वेगळाच आहे. ती उदास झालेली आहे असं त्याच्या लक्षात येतं आणि तो तिला जवळ घेऊन विचारतो, "काय झालं? सिंधू, तू काय झालंय मला सांगशील का?" तेव्हा ती सांगते, की "मी आज सावीच्या जवळ गेले होते, तेव्हा सावी मलूल होऊन तिच्या बिछाण्यावर पडलेली होती. तिचा तो चेहरा पाहून मला खूपच वाईट वाटत होतं. ती उठावी आणि पटकन मला तिने मिठी मारावी आणि मला आई म्हणावं असं मला वाटत होतं, पण ती मात्र अजूनही तशीच शांत पडून आहे. तिला जर का काही झालं, तर मी मात्र बाकी कोणाला सोडणार नाही," असं ती बोलत असते. तेव्हा राघव तिला म्हणतो, की "आता तिला काहीसुद्धा होणार नाहीये. तू स्वतः तिला औषधं देतेस ना, तर लवकरात लवकर ती शुद्धीवर येईल आणि तुझं स्वप्न आहे ना, की तिने तुला आई म्हणून हाक मारावं, तर ती तुला आई म्हणून हाक मारेलच, तसंच ती मला बाबा म्हणून देखील हाक मारेल. त्यामुळं तू काही काळजी करू नको. थोड्याच दिवसामध्ये ती लवकरात लवकर शुद्धीवर येईल. फक्त तू तिला वेळेवर औषधं देत राहा," असं ती सांगते. त्याचबरोबर सिंधू सांगते, की "मी तिथं गेलेलं राजश्री आईंना पटत नाही." राघव म्हणतो, "तू त्यांचा कोणाचाही काही विचार करण्याची गरज नाहीये. आत्ता सध्या सावीला तुझी गरज आहे आणि त्यामुळं सावीची काळजी करणं, सावीची काळजी घेणं हे तुझं काम आहे. कोण तुला काय बोलतंय ना, या गोष्टीचा तू अजिबात विचार करू नको." तेव्हा सिंधू म्हणते, की "ते खरं आहे आणि सावी लवकरात लवकर शुद्धीवर यायला पाहिजे. आणि सावीला जर का कोण काही बोललं, तर आता मात्र मी सोडणार नाहीये, ही गोष्ट लक्षात ठेवा. जर का सावीच्या जवळ कुणी येण्याचा प्रयत्न केला, तर मी मात्र त्याला चांगलाच धडा शिकवणार आहे," असं देखील ती राघवला बोललेले असते. तेव्हा राघव तिचा हात हातात घेतो आणि म्हणतो, की "तू काही काळजी करू नको. तुझ्या प्रत्येक गोष्टीच्या पाठीमागं आता राघव ठामपणे उभा आहे." त्यानंतर किचनमध्ये बाप्पाचा प्रसाद चालू असतो आणि तेथे मधू आणि राजश्री बसलेल्या असतात आणि त्या बाप्पासाठी छान असे मोदक करत असतात. तेव्हा कृष्णा देखील त्यांच्या जवळ जाते आणि म्हणते, "मला देखील बाप्पाला प्रसाद बनवायचा आहे." तेव्हा राजश्री तिला म्हणते, की "तुला हा मान अजिबात मिळणार नाहीये. आज तुला औक्षणाचा मान मिळालाय ना, तोच खूप मोठा आहे. तो देखील देण्याची आमची इच्छा नव्हती, पण आमचा नाईलाज झालाय आणि म्हणून तुला तो मान मिळालेला आहे. तू एक गुन्हेगार आहेस आणि गुन्हेगाराच्या हातचा प्रसाद बाप्पा खात नसतात. ही साधी गोष्ट तुला कळत नाहीये का? आमच्या जवळ सुद्धा तू बसू नको आणि आत्ताच्या आत्ता उठून तू इथून निघून जा," असं म्हणून तिने कृष्णाचा चांगलाच अपमान केलेला असतो. कृष्णाला खरं तर राजश्रीला खूप बोलायचं असतं, पण आत्ता ही वेळ नाहीये असा विचार करून ती तिच्याकडं एकटक पाहत राहते आणि म्हणते, की "बाप्पा काय तुमच्या एकट्याचे नाहीयेत, बाप्पा माझे देखील आहेत. त्यामुळे त्यांना प्रसाद कसा करायचा हे माझे मी ठरवते." राजश्री म्हणते, "तुला काय ठरवायचं ते ठरव, पण आमच्याजवळ तू अजिबात थांबू नको. मला तुझं तोंड देखील बघण्याची इच्छा नाहीये. आत्ताच्या आत्ता तू इथून चालती हो," असं म्हणून तिने कृष्णाला हाकलून दिलेलं असतं. तेव्हा मधूला मात्र चांगलाच आनंद झालेला असतो. पण कृष्णा मात्र ठरवते, की बाप्पाला आपल्या हातचा प्रसाद द्यायचा म्हणजे द्यायचा. हे काही जरी म्हणत असले, तरी मला माहिती आहे, की बाप्पाला माझ्या हातचा प्रसाद आवडतो. दरवर्षी तो प्रसाद मी करत असते, तर यावर्षी देखील तो प्रसाद मी करणार आहे, असं म्हणून ती बाप्पाच्या समोर जाते, बाप्पाचं दर्शन घेते आणि म्हणते, की "तू मला हा मान देणार आहेस, मला माहीत आहे आणि त्यासाठी काय करावं लागणार आहे, याची युक्ती तूच मला सुचव," असा विचार ती करते आणि त्यानंतर लगेच तिला एक युक्ती सुचते सुद्धा. ती स्वतःच्या रूममध्ये जाते आणि स्वतःचीच चूल मांडते. तिने स्वतःचं एक शेगडी आणलेली आहे आणि ते बाप्पासाठी ती प्रसाद करत आहे. तिने बाप्पासाठी छान असे मोदक करत असते.
बाप्पाने आपल्याला चांगलीच युक्ती सुचवलेली आहे. या गोष्टीचा आनंदच तिला झालेला असतो आणि त्या आनंदात तिने छान असे मोदक करायला सुरुवात केलेली आहे. राजश्री आणि मधू यांना आनंद झालेला असतो, की आता बाप्पा तिच्या हातचं काहीच खाणार नाही. पण सिंधूने मात्र त्यांचा डाव चांगलाच उलटवून लावलेला आहे आणि बाप्पासाठी एकदम छान असा प्रसाद तिने बनवलेला आहे आणि तो मोदक बघून तिला सुद्धा आनंद झालेला असतो. उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, की मधू सावीच्या रूममध्ये गेलेली असते आणि तेव्हा तेथेच कृष्णा देखील असते आणि कृष्णा म्हणते, की "सावी लवकर डोळे उघड." तेव्हा मधू म्हणते, "समजा हिने डोळे उघडलेच नाही तर काय होईल?" तेव्हा कृष्णा चिडते आणि तिच्या तोंडावर जोरात दाबायला सुरुवात करते आणि म्हणते, "लक्षात ठेव, तिने जर का डोळे उघडले नाही तर तुझे डोळे मी कायमचे बंद करून टाकेल. माझ्या मुलीविषयी तू कसलंच अभद्र काही देखील बोलायचं नाहीये, नाहीतर तुझं काही खरं नाहीये." असं म्हणून सिंधूने तिचा अक्षरशः गळा पकडून तिचे श्वासोश्वास बंद करून टाकलेले असतात. कृष्णाचं ते रूप पाहून मधू मात्र अक्षरशः घाबरून गेलेली असते आणि तिला सळो की पळो झालेलं असतं. अशाच अपडेटसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू.